श्री गजानन वा वा वा, फार सुंदर वारी केली बुवानी नाही. मी घाबरले हो, जशी काय माझी पहिलीच वारी. बुवा गेल्या वर्षी याच रंगमंचावर पूनम आगरकरचा ह्या रंगमंचावरील पहिला कार्यक्रम झाला होता आणि तोही दणक्यातच झाला होता आणि आता सुद्धा दणक्यातच होणार आहे. माझी तब्येत ठीक नाहीये, मी आजारी आहे. पण असं कुठे दिसलं का पहिल्या वारीमध्ये तुम्हाला? कुठे कमी पडले का? मी पडली नाही, पडणार नाही. आणि तुझ्यासारख्या बुवांना तर सरळच करणार नाही. पहिल्या वारीतच बुवा गणापासूनच भडकतात. बुवा काय समजत नाही. मी जरी हो केलं ना तरी बुवाची आग होते. मी पहिल्या वारीला काय वावगे शब्द बोलले होते का बुवांना? बोलले होते, काळ्या 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 खाली वाली तुझी आज करते मेल्या. कुठे वावगा आहे का? ह्याला का झोंबलं? म्हणजे नेमकं तुला काळ्या बोलले म्हणून झोंबलं? काळ्या काळ्या काळ्या. बुवा मी रंगावरून बोलत नाही. मग तू काळ्यावरून तुला एवढं झोंबलं असेल तर बुवा तू काळ्याच बोल. मी त्या कान्हाला बोलली होते, तुला एवढं झोंबायचे काय कारण नव्हतं. आणि पहिले बोलतात एक्सक्यूज मी बाई, लक्ष असू द्या. परत बोलतात किसना का गाना सुनेगी क्या. पहिलं इंग्लिश आणि नंतर मैयाच्या घरावरून कोण कोण गेलेत? बरोबर की नाही? ही मराठी आहे, ही सर्व मराठी माणसं आहेत, ही मराठी संस्कृती आहे बुवा. तुम्ही ते इंग्लिश आणि हिंदी शब्द वापरू शकत नाही, भाषा वापरू शकत नाही. शुद्ध मराठी भाषा वापरली पाहिजे. याला पाकिस्तानला पाठवा आधी. बरोबर आहे की नाही? याचं इथे काम नाहीये. हा हिंदी बोलतोय, इंग्लिश बोलतोय. मराठी संस्कृती यांनी लोप पावली आहे. मराठी संस्कृतीला यांनी मातीत टाकलेली आहे. बुवा इथेच तू हरलास, इथेच तू हारलास जिथे मराठी भाषा विसरून गेलास. बाकी तुझं चुलीत घाल. तुझ्यासारख्या अशा बुवांना किती पाणी पाजलं इथे, समजलं का? तुम्हाला नको शिकू. या आलतू फालतू काही का नाही. पूनम आगरकर आहे, तुला असं आडवा पाडीन ना परत उठणार नाही तू. आणि मला सांगतो इथे रोहित कदम याचकडून 201 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. आणि या ठिकाणी नवीन एक बक्षीस आलेलं आहे, ते सुद्धा वाचते आहे का? दर्शन मोरे, गाव कुशेडे, तालुका माणगाव. ताई तुमचे कार्यक्रम खूप छान असतात आणि तुमचा आवाज खूप गोड आणि छान आहे. तरीच बुवा म्हणाले, काय म्हणाले? पूनम आगरकरचं नाव मोठं. बोलले की नाही? म्हणजे त्याला माझा दणका माहीत असल्याशिवाय बोलला का? बरोबर आहे की नाही? म्हणून काय म्हणायचं बघा, बुवानी बरीच गाणी ऐकवली, पण मी तुम्हाला जे ऐकवते ते बघा, बुवांच्या प्रत्येक शब्दाला मी उत्तर देणार आहे. बुवा तुम्ही माझ्या गवळणीला कटिंग दिली नाही. कटिंग दिली बुवानी? कटिंग दिली का?
मग इथे काय बंडल लावायला आलास काय? हा विशाल बुवा एवढा मोठा सांगतोस, माझ्या गाण्याची माझ्या गवळणीची कटिंग द्यायला काय झालं का? चाल येत नाही की काय तुला? चाल जमली नाही का? आणि बोलते बाई कशी हसते. मी तुझं तोंड थोबाड बघायला पण नाही आली, मी तिकडे बाहेर होती पाठ. काय बघू बघू काय? असो काही हरकत नाही. गडामध्येच बुवा भडकलेले आहेत आणि काय 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 म्हणाले बुवा, बरंच काही म्हणून गेलेले आहेत. काळ्या असं तुला मारल गोळ्या, ये बघू गोळ्या मारायला येते. ये मी इथे आई उभी आहे. काय म्हणालास? काळ्या तुला मारील गोळ्या. आता हा झाला असा मारायला, मी मजबूत आहे की नाही? बुवा तू मला असे समजू नको. हा एकच फाईट बस होईल तुला, समजलं का? भिडायचं त्याच्याशी भिडायचं, तू कुणाशी भिडतोस आणि काय बोलतोस? हा हे फालतू वडबड काय? कशाला वाऱ्या करतोस? येऊच नको वाऱ्या. म्हणून काय म्हणायचं बघा. आता ह्याची गवळण होती. गवळण काय होती की भेटीसाठी राधा झुरायची, कान्हा संगे राधा फिरायची. होती पूर्वीची राधा गोडी, ढकलते गड्यावरून मारते गळा आवळून राधा ही कुणी. सिया गोवलचा विषय बरोबर आहे. ती बाईच खराब होती, ती काय करायचं? सगळ्या बायका तशा असतात का? सगळे पुरुष तसे असतात का? मग तू तिला बोलतोस का मला बोलतोस? ही गवळण नाही होऊ शकत. हे मार्मिक गीत आहे, सामाजिक गीत. तिथे बुवा बसलेले आहेत. हेमंत नागटे आमच्या आगरवाडचे बुवा सुप्रसिद्ध शाहीर आहेत, ते शक्तीवाले. या ठिकाणी तुषार पंधेरे आहेत. ह्या गवळणीचे विषय होऊ शकतात का? अहो गवळण म्हणजे काय बुवा, तुला शास्त्र कळालंच नाही. शास्त्राच्या गवळणी इथे मांडा. जे कान्हाने राधेने खेळ केले होते, ही राधा हल्लीची अशी कशाला? हा विषयच होत नाही बुवा. सिया गोवलचा विषय हा गवळणीला लावून जमणार नाही. तू जर सिया गोवलचा विषय लावत असशील तर तुला हा माहित आहे का? भीमराव कांबळे, कृष्णा पाटीलजी याचकडून 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळासाठी धन्यवाद. भीमराव कांबळेला ओळखता? त्या नीच माणसाला कोण नाही ओळखत. एवढे 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला त्याने. ती सिया गोवल आहे ना, तिचा पण विषय. तिथे स्त्री होती आणि आता इथे मी पण गाऊ शकते की नाही? बघ माझं उत्तर काय बुवा आहे का? हो त्यासाठीच मी आले. तू नको टेन्शन घेऊ. हा मला माहिती आहे विषय, खिशातले पैसे खर्च करून आलायस तर तुझे पैसे वसूलच करणार आहे मी. काय टेन्शन घेऊ नको. म्हणून काय म्हणायचं का? काळी एकदा काळी एकदा. भेटीसाठी राधा राधा झुरायची, कान्हा संगे राधा फिरायची. होती पूर्वीची राधा गुणी, ढकलते गड्यावरून मारते गळा आवडून हाय राधा खुणी. मी बुवांच्या गवळणीचं उत्तर देत आहे. बुवांनी माझ्या गवळणीचं उत्तर दिलं नाही. आता मी देत आहे बघा कसं ते. छोटी मोठी होती स्त्री कळेना, छोटी मोठी स्त्री याला कळेना. खट्याळ गाणं आहे हमेला, किती फिर तू बाईच्या माग, किती फिर तू बाईच्या माग. यानं घेतलाय हो याने नावाला काळीमा फासला कान्हा बलात्कारी हो. याने नावाला काळीमा फासला कान्हा बलात्कारी हो. कान्हा बलात्कारी हो. अरे छोटी मोठी स्त्री याला कळेना, खट्याळ गाणं आहे हमेला. किती फिर तू बाईच्या माग, किती फिर तू बाईच्या माग. घेतलाय नावाला काळापासून हा कान्हा बलात्कारी हो. घेतलाय नावाला काळापासून हा कान्हा बलात्कारी हो. आता बघा ती चाल वाजवा जरा. नावाची सांगा माझ्या भीमावानी, सांगा पुढारी होईल का? काय म्हणाले बुवा? पूनम आगरकर नाव आहे मोठं, विशाल शाहीर
हाय ग्रेट. परत आता इथे इंग्लिशचा शब्द, आता काय बोलावं या बुवाला. तुमचं नाव आहे मोठं, हाय लक्षण खोटं. एक मिनिट. मी आजारी आहे, बाईवर संकट आले. संकट सगळ्यांवर असतात. असा जगामध्ये एक पण माणूस नाही जो आजारी पडत नाही. पण आजारी पडूनही जो कर्तव्याला दक्ष असतो तो खरा माणूस असतो. समजलं का बुवा. आता एक मिनिट, आमच्या दोघांकडे बघून तुम्हाला आजारी कोण आहे असं वाटतं सांगा. मी आजारी अशी वाटते बघा, एकदम ओके आहे की नाही मी. पण वीक असली आतून तरी मी दिसते का आजारी. आता ह्याला कोण पण बोलेल लेट झाला याला. काय समजे ना बुवाचं काय समजे. म्हणून काय म्हणायचं बघा, मी बोलून जाईन ना बुवा, तू रातभर झोपणार नाही, आई शपथ सांगते. आणि हे काय मी बोलते, मला वया नाही लागत, मी असंच बोलतो. तू बोलतोस त्याला काय काडीचा पण अर्थ नाही. समजलं का. जे बोलायचं ते बोलायचं. कावळ्यावाने गिरट्या घालू नको इथून तिथून. आता तू पहिल्या बारीला तुला काळ्या बोलली, आता तुला कावळ्या बोलते. तुम्हाला काय बोलायचं ते बोल, मला काय फरक पडत नाही. मी जी काय ओरिजिनल पब्लिकच्या समोर दिसते, बरोबर की नाही. हो, मी असू दे, मला काळी बोल नाही तर काय बोल, गोरी बोल नाही तर काळी बोल, मला काय फरक पडत नाही. कावळ्यावाने गिरट्या घालू नको इथून तिथून. अरे गर्भाची भाषा बोलू नको उतून मातून. ओरडू नको विशाल बुवा, बेमाग बेबीला जोर लावून कुतून. नाहीतर या शिवाजी मंदिर मध्ये आलेलं पब्लिक बुवा तुझ्यावर जाईल. आता बरोबर बोलला का. आता बरोबर बोलला. हा, कावळे माने गिरट्या घालू नको इथून तिथून. अरे गर्भाची भाषा बोलू नको उतून मातून. अरे ओरडू नको बुवा, बेंबीला जोर लावून कुतून. नाहीतर या शिवाजी मंदिर मध्ये आलेलं पब्लिक, अरे विशाल बुवा तुझ्यावर जाईल. समजलं का. सामना तुझा आणि माझा आज रंगणार आहे. स्वप्न तुझं सारं आज भंगणार आहे. तुझं भारुड ऐकून हे पब्लिक सारं पांगणार आहे. कारण तुझी अब्रू मी बेशीला टांगणार आहे. आता बुवा म्हणतात माझी स्वतःची चाल आहे, बाई आहे का. मग तू स्वतःच्या जर चाली तयार करतोस, मग माझ्या गवळणीचे कटिंग का नाही देत. पॉइंट आहे की नाही. स्वतःची चाल लावायला माणसाला मेहनत करावी लागते. पण बोस माझ्या गवळणीची कटिंग का नाही दिली. सोपी चाल होती माझी. आणि ती चाल कुठली होती माहिती का. गाणं ऐकायचं का तुम्हाला. ला 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 नको मान जोरात रूपात न्याली आज आली. ती चंदन कांबळेंनी सुंदरसं गाणं गायले बघा. जत्रा गावाची हायडा आता नसल्या बिगाड रायडा. जेजुरीचं यलकोट एवढी गुलाल भक्तानी उधळताना गायचे गाव सारं लागलं गाया. राया 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 खंडेराया, जेजुरीच्या खंडेराया पडतो पाया. राया 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 खंडेराया, जेजुरीच्या खंडेराया पडतो पाया. आता तू हिंदी ऐकवलंस तर हिंदी शब्द त्याला उत्तर देऊ का. मी मराठी नको मरू दे, आग लागली तोंडाला मेल्याच्या. कुठे हिंदी बोलायचं आपण मराठी माणसं, बरोबर आहे की नाही. हिंदी का बोलायची, मराठीत काय शब्द कमी आहेत का. नाचाचा ताल सुरला गाडी म्हणायला बघ तू ठेक्यावर. आमच्या मुली बघा कशा किती सुंदर नसतात. हा, ती मुलं पण छान नसतात, पण बुवा येडा आहे. बुवाला काय अक्कलच नाही. बारीक अशी करायला पाहिजे. म्हणून नाचाचा ताल सुरला गाडी म्हणायला बघतो ठेक्यावर. अरे लाल सिग्नलचा दिवा कसा वाटतो हा धोक्यावर. अरे बरा भेटला आज ऐन मोक्यावर. याला तुडवून बनवते चार चौघात नाक्यावर.
लिहिले हा ही वाचली ठीक आहे. चल आता गाणे ऐकवते तुम्हाला सुंदरस. पेन पडली काय उचला. सुंदरच गाणं एक चाल घ्या. 10 मिनिटं फक्त 10 मिनिटं माझ्या लक्षात आहे. ओके सर. आता बघा बुवानी बरेच काही बाता ऐकवल्या आहेत. तुम्हाला सुद्धा मी सुंदरचं गाणं ऐकवते. बघा बुवा काय म्हणाले. कृष्णाने केलं ते कोणी केलं तसंच सेम करतो राधे तुझ्यावर मी प्रेम करतो. आता काय बोलायचं बुवा. प्रेम करतो ना ते तुम्ही तुमच्या घरी प्रेम करत बसा. समजलं का. इथे नाही आपण कलाकार आहोत. इथे प्रेम कशाला पाहिजे. प्रेम केलं तर कलेवर करा. राधे मी तुझ्यावर प्रेम करतो नको म्हणून काय म्हणायचं बघा. जुन्यात सोनं चांदण चांदण झाली रा एक विरेची पाहत होते. म्हणून लय पानसट बोलत होता बुवा. मी बुवाला काय नाही बोलली तरी बुवा गणापासूनच भडकला. म्हणून काय म्हणायचं बघा. भाव खाऊ नको पानसट बोलून. भाव खाऊ नको पानसट बोलून. म्हणतोय भेट मला कोकणात. कोकणात कशाला. इथे काय आहे ते लाव दिव. कोकणातल्या वाऱ्या बघू नंतर. इथे टायमिंग कमी आहे म्हणून आपल्या टायमिंग वर आपल्याला वाऱ्या करायला लागतं. नमस्कार दादा. चांगला फोटो काढा आणि घरी जाऊन सांग ताईचा फोटो छान आलाय. म्हणून भाव खाऊ नको पानसट बोलून. सारखे आपलं बोलतोय बाई 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 शिवाय काय बुवा पाणी पित नाही. त्याला झोपेत पण बाई दिसत असेल. अरे काय बाई कधी बघितली नाही. बाई लक्ष द्या. बाईंची स्माईल अशी बाई अशी बाई तशी कशाला. काय याच्या घरी एखादा प्रॉब्लेम दिसतोय म्हणजे याच्या आयुष्यात. अरे स्वतंत्र लढायचं ही जिंदगी आहे. स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं. कोण कोणाचं नाही जगामध्ये. बुवा आलं का लक्षात. नवरा बायकोचा नाही बायको नवऱ्याची नाही मित्र मित्राचा नाही कोणी कोणाचं नाही. बरोबर का. किती सख्य असले तरी किती काही असलं तरी तो माणूस एक वेळेस धोका देणारच. काढलास ना फोटो छान काढलास ना. रागदर रोहित देखरे हे दादाकडून बक्षीस आले. म्हणून काय म्हणायचं बघा. भाव खाऊ नको पानसट बोलून. याने सुरुवात केली तेव्हाच मला वाटलं की हा लय पानसट बुवा आहे. म्हणून तू जर पानसट असशील तर मी पण कमी नाही. हे बघ आता मी काय करते ते बघ फक्त. भाव खाऊ नको पानसट बोलून. तू काय गोळ्या मारशील का. हा काळ्या काळ्या कसं मारील गोळ्या. मग मी तुला उरून पुरीन चाली. भाव खाऊ नको पानसट बोलून. भाव खाऊ नको पानसट बोलून. अरे मारीन गटल्यावर लात ढेंगात खालून. मारीन गटल्यावर लात ढेंगात खालून. भाव खाऊ नको पानसट बोलून. भाव खाऊ नको पानसट बोलून. मारीन गटल्यावर लात ढेंगात खालून. मारीन गटल्यावर लात ढेंगात खालून. नक्कीच नॉन स्टॉप. रागाला रागाला रागाला
गाला बघ्यात चिमण्याला. साऊंड वाले काय साऊंड आहे यार. बरोबर. मला तर असं वाटतं प्रत्येक बारीला ह्यांचाच साऊंड पाहिजे तर बारी एक नंबर होईल. बारी कशी वाटते ऐकायला? छान वाटते की नाही? असा साऊंड पाहिजे. नाहीतर काय कुठले भंगार आणतात काय माहिती. हॅलो 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 करून जीव जातो तरी आवाज हॅलो बाहेर जात नाही प्रेक्षकांपर्यंत. शूटिंग करणारे नो चांगल्या गाण्यांचं अपलोड करायचं. तुम्ही मला कुठे वेगळ्या ठिकाणी अपलोड केलेली गाणी दिसली मी सोडणार नाही आयुष्यात सांगते. मी लय बेकार आहे मग. हा म्हणून सांगते. राजदार रोहित देखरे बोलले ना आता परत 100 रुपये दे. बरोबर. दादा मजाक केली हा, मस्ती केली हा तुझी, कॉमेडी केली. नाहीतर ह्या बुवाला काहीतरी कुत्रा चावलं तिकडे जाऊन. मला काय देणं घेणं नाही. म्हणून काय म्हणायचंय? रागाला 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 बघा त्या चिमण्याला. काय म्हणू काय म्हणू काय म्हणू याच्या रमण्याला. त्याच्या मित्रांनी काय केले बघा. त्याने नको त्याने आग लावली या. ह्याच्या मित्रांनी त्यांनी आग ते नाचत होते ना की ह्या बुवाच्या गाण्याला कंटाळले आणि त्यांनी काय केलं. अरे हा बुवा काय गाणी नीट बोलत नाही म्हणून त्याने आग लावली या बुवाच्या शेमण्याला. त्याने आग लावली या बुवाच्या शेमण्याला. अजून ऐकू? ऐकायला पैसे लागतील. 20 रुपये दिले फक्त. बघा तुला घे दे जा. म्हणून काय म्हणायचं बघा. बंटीला 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 तुझ्या रे बंटीला. काय ताई पैसे घेत नाही 20 रुपये असं काही नाही हा. तुझे 20 रुपये माझ्यासाठी 20 लाख रुपये आहेत. समजलं का? तेव्हाच 200 रुपये येतात लगेच. बघा आले की नाही? अरे बाबा माझा शिष्य झाला आजपासून. त्यांनी पाया पडल्या माझ्या. शिष्य झाला माझा. वा रे वा वा वा. असू दे असू दे. क्या बात आहे बाबा. सुंदर गुणी मुलगा आहे बघा. सुभाष शुभम निगलकर दादा यांकडून 201 रुपयाचं बक्षीस आले. तो माझ्या पाया पडलाय. तो आजपासून माझा शिष्य झालाय. जोरात टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा. मग गुरु शिष्याचं नातं झालं इथे. आणि ह्याला आता कड्या लागल्या असतील. आता ह्याची आग होत असेल. म्हणून काय बंटीला 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 तुझ्या रे बंटीला. शैलेश जाधव या ठिकाणी माझा शिष्य या ठिकाणी आलाय. शैलेश जाधव आमचा ठाकुर्लीचा तालुका म्हसळा जिल्हा रायगड इथून आलेला आहे. त्याचं सुद्धा स्वागत करते. म्हणून बंटीला 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 तुझ्या रे बंटीला. बस हलवित घंटीला आणि ठेव टांगून कोंटीला. बस हलवित घंटीला ठेव टांगून कोंटीला. बंटीला 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 तुझ्या रे बंटीला. बंटीला 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 तुझ्या रे बंटीला. बस हलवित घंटीला ठेव टांगून कोंटीला. बस हलवित घंटीला ठेव टांगून कोंटीला. शेवटचं गाणं ऐकवते. आणि या ठिकाणी इथे कसं आहे की वेळेला फार मर्यादा आहे. थिएटर आहे आपलं. या ठिकाणी जास्त बोलून जमत नाही. तरी सुद्धा मग काय म्हणायचंय बघा. अरे बस करा आता तुझ्या खोटे सराबात तुला गरगर फिरवलं. अरे बस करा आता तुझ्या खोटे सराबात तुला गरगर फिरवलं. बुवांना मी प्रश्न विचारला. त्या बुवांनी प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये. पण बुवांच्या प्रश्नाचं मी उत्तर या ठिकाणी देणार आहे. ऐका. बुवांचा प्रश्न काय होता की श्री दत्ताला ज्या राक्षसाने
तावडीतून सोडवलं त्या राक्षसाचं नाव काय? तर बुवा प्रश्नाचं उत्तर आहे का? नेपाळमधील ऐतिहासिक सांगू नारायण मंदिराच्या दत्त कथेनुसार राजा हरी दत्त याने भगवान विष्णूची आराधना करून एक भयंकर राक्षसाच्या तावडीतून मुक्ती मिळवली होती. त्या राक्षसाचे नाव होते छिंगू आणि हा टिंगू किंवा छन्न असं म्हटलं जातं. तर या राक्षसाचा वध किंवा पराभव करण्यासाठी भगवान विष्णूंनी हरिदत्त राजाला स्वप्नात दृष्टांत दिला होता. त्यानंतर त्या जागेवर राजा हरिदत्तने सांगू नारायण मंदिराची स्थापना केली होती. या कथेबद्दल जर अधिक माहिती हवी असेल आपल्याला तर ते सांगितले की नेपाळमधील इतर मंदिरांची माहिती या ठिकाणी या कथेमध्ये मिळून जाईल बघा. तर त्या राक्षसाचे नाव होते छिंगू किंवा छन्न. छिंगू किंवा छन्न असं त्या राक्षसाचं नाव होतं. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. खोटं वाटत असेल तर तुमची म्हणजे मला काय, पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर बुवा दिलंच नाही. हा प्रयत्न असतो, ही बारी असते, हा सामना असतो. आणि नुसतं वायफल बोलायचं, मारीने गोलिया करंट आलिया आणि कालिया आणि मालिया कशाला, जे आहे ते तत्वाचं बोलायचं. म्हणून काय म्हणायचं बघा, अरे बस करा आता तुझ्या खोटे सराब, आता तुला घर घर फिरवलं. किती बोललास तरी बोली ते भुंक मला काय. गेल्या वर्षी बारी झाली, परत ह्या वर्षी अमोल भातडे हा असा एकमेव मुलगा आहे की तो खूप डॅशिंग आहे. कलाकार रंग प्रोडक्शनचा हा सगळा प्रोडक्शन सांभाळतो अमोल भातडे. त्याच्यासाठी जोरात टाळ्या होतो. एवढा मुलींचा ग्रुप हा माझा आणि त्या बुवांचा ग्रुप सुद्धा अमोलचाच आहे. आणि हा असा मुलगा आहे की तो कुठलीही परिस्थितीत आग लागू दे, पाणी येऊ दे, नाहीतर काय होऊ दे, तो उभा राहणार असा माणूस आहे. म्हणून तो खंबीर असा मुलगा आहे. मला खरंच धन्यवाद द्यायचा आहे अमोल तुला. कुठेही अशी सलाम आहे तुला. कुठे आहे ना, ये इकडे समोरी, जरा समोरी. अरे ये बाबा ये. जोरदार टाळ्या वाजवा अमोलसाठी. कलारंग प्रोडक्शनचा हा काढ. थँक्यू, खरंच धन्यवाद अमोल. या ठिकाणी सर्व कलाकारांना एकत्रित आणण्याचं काम हे अमोल भातडे यांनी केलेलं आहे. खरोखर धन्यवाद, आभारी आहे. म्हणून काय म्हणायचं बघा, अरे बस करा आता तुझ्या खोटे सारा, आता तुला घर घर फिरवलं. डबल बारी या सामन्यामध्ये, डबल बारी या सामन्यामध्ये तुला या पुन्हा मी हरवलं. डबल बारी या सामन्यामध्ये तुला या पुन्हा मी हरवलं. डबल बारी या शाहीर मोठा हा पंडित ज्ञानी, येऊन हंडा हा भरतोय पाणी. पानसट आहे याची ही वाणी, गातोय गाणी हा बायांच्या वाणी. गातोय गाणी हा बायांच्या वाणी. तुला नाही जमणार, तू गाड पडणार, नाव माझं मी गाजवलं. तुला नाही जमणार, तू गाड पडणार, नाव माझं मी गाजवलं. डबल बारी या सामन्यामध्ये, डबल बारी या सामन्यामध्ये तुला या पुन्हा मी हरवलं. डबल बारी या सामन्यामध्ये तुला या पुन्हा मी हरवलं. डबल बारी या सामन्यामध्ये, डबल बारी या सामन्यामध्ये तुला या पुन्हा मी हरवलं. डबल बारी या सामन्यामध्ये तुला या पुन्हा मी हरवलं. डबल बारी या सामन्यामध्ये तुला या पुन्हा मी हरवलं. डबल बारी या सामन्यामध्ये तुला या पुन्हा मी हरवलं. शक्ती सूर्याची डबल बारीची गाई गाई नंबर. शक्ती सूर्याची डबल बारीची गाई गाई नंबर. गाई गाई नंबर. हरगाव भोसल्याची या महाराष्ट्राची, रायगड जिल्ह्याची पुन्हा महानगर.
छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील माझ्याकडून. मी खरंच आजारी आहे या ठिकाणी. याच्या आधी मी कार्यक्रम जे केले ते जोशमध्ये असायचे. हाही जोशमध्ये तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते. काही चुकलं असेल क्षमा करा. खरंच सांगते. खरं तर आता परत जाऊन मला ॲडमिट व्हायचं आहे माणगाव शिंदे हॉस्पिटल या ठिकाणी. त्यामुळे खरंच काही चुकलं असेल क्षमा करा. मला सपोर्ट केलात, माझ्या कलाकारांना सपोर्ट केला, तसंच बुवांच्या कलाकारांना सपोर्ट करा. खुश राहा, सगळे आनंदी राहा. याचबरोबर मी या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचे या ठिकाणी निरोप देतो. धन्यवाद. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढल्या वर्षी. धन्यवाद.